कार्तिक, कुठे चालला तू ताट पैसे घेऊन? काय भेळ आणाला? भाऊ पैसे मम्मा किती दिले तुला? बापरे, 50 रुपये? आणि प्लेट पण घेऊन जावं लागतंय? वा 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 वा, तेवढं भरून येतं का 50 रुपयामध्ये? येते भरून? मग मला, मम्माला आणि आपल्या टेडीला देते खायला? देते? जायचं? छान असते भेळ त्या मामाजवळची? छान असती? हां, चला आपण जाऊ ना. जायचं? हां, चला. अरे भैया आहे का गेला? होय, चल. अरे कार्तिक, अरे एवढ्या अंधाराचं पाणीपुरी खातात का रे? होय कार्तिक, एवढ्या अंधाराचं पाणीपुरी खातात? कुठे भैया आहे का गेला रे? हाय होय. अरे वा, काय का भैयाजवळ? पाणीपुरी, अजून काय का रे? रगडापुरी, अजून काय? भेळ. काय ते पाणीपुरी? तू काय खाणार आहेस? काय खाणार आहेस? भेळ खाणार आहेस का पाणीपुरी? काय खाणार आहेस? त्याला सांगायला लागतं ते काय म्हणते. हा, भेळ खातो, पाणीपुरी न ग? हां, द्या तिकडे, जाऊ मामाकडं. जा तिकडे मामाकडं, पैसे द्या आणि सांगा काय खाणार आहेस तू? क्या बात है सेठ, आज तो पैसे पहले लेके आए तुम्हें? हाँ, आज उसका पापा घर पे ना, इसलिए पापा नहीं रहेगा तो फिर पैसे लेके जेल नहीं आता. जरा कार्तिक, पैसे उडतील. कार्तिक, ते पैसे उडतील. काकाला सांग. होय, काकाला सांगितलंस का काय खाणार आहेस? काय? इकडे बघ, इकडे बघ, इकडं. कार्तिक, इकडे बघितलं का? तर बघा बाळांनो, अरे काका बनवा लागलेत पाणीपुरी, भेळ असं आमच्या घराजवळ गाडा आणलेत. आणि गाडा आणल्यानंतर आपला कार्तिकाला गाडाचा आवाज ऐकून पळत. कशाला बघितलं ना, कार्तिकला भेळ खूप आवडती, पाणीपुरी कमी आवडती आणि भेळ जास्त आवडती. हा ना कार्तिक? तर आता बनवणारे काका आपले कार्तिकसाठी भेळ. तर बघा भैयाचा गाडासुद्धा किती छान आहे. आणि छोट्याशा गाडीवरती छानपैकी आपला पाणीपुरीचा गाडा तयार केलेत. आता आला कार्तिकचा नंबर. आता भैया बनवा लागले कार्तिकसाठी भेळ. आणि आपला कार्तिक बघा भेळ खाण्यासाठी किती हावरा आहे. भैया अजून भेळ बनवा लागलेत आणि तोपर्यंतच कार्तिक आपला प्लेट नेऊन ठेवला समोर. तर भैया बघा किती छान भेळची तयारी चालू केलेत. बघा बाळांनो, वा वा वा. आता चला, आता आपण हा भेळ खाऊया. जीव माझा तुझ्यात चढला, श्वास श्वासात रुतून पडला. साथ देते साथ जन्मी, फिरते ते तुला. या जीवाची झाली दैना. कार्तिक, तू भेळ घेतला? हां, चला आता घरात. हा ओरड कुठला? तिथंच गाड्याजवळ खात होता ना तू, आहे का नाही? अरे सोन्या, तसं नाही करायचं. आपल्या घरी येऊन घरात बसून खायचं. हं? काय आता आम्हाला देतं का? हां देतं का नाही? खरं खरं सांग कार्तिक. तू भेळ आणला बाहेर जाऊन?
वा वा वा, छान आहे ना भेळ. आता एक भेळ तुम्ही किती जण खाणार? मम्मा पप्पा तू आणि आपली टेडी पण खाणार आहे. वा वा, मग आता टेडीला खाऊ घालतो का नाही? टेडीला चमचा घेतलाय. वा वा, हा खाऊ घाला, टेडीला पण खाऊ घाला, तुम्ही पण खावा. खायला चालू करा. छान आहे का सांगा आपल्या सगळ्या मित्रांना. खाताय? कसं खाताय? अरे चोर रे. खाल्लं टेडीने? हां, आता खावा तुम्ही. छान आहे. छान आहे मग भेळ. आणि मला आणि मम्माला नाही आणला? कुठं आहे? त्यातच खायचं? अरे तू किती चिकट आहे रे. तू 20 रुपयाचा खर्च केला ना आणि आम्हाला नाही आणलं ना खायला. एक भेळमध्ये आपण एवढे जण 4 जण खायचं. अरे नको रे मम्मा, आम्हाला पण वेगळं आणायचं ना. होय कार्तिक? छान आहे भेळ. छान आहे. वा वा वा, तर सगळ्यांना सांगा भेळ छान आहे म्हणावं. तुम्ही पण खावा म्हणावं. आणि आता मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हां चला बाय. बाय करा नीट व्यवस्थित.